नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कारल्याची बिना कांद्याची कुरकुरीत अशी भाजी बनवून दाखवणार। खूप छान अशी भाजी तयार होते, खायला देखील तितकीच छान लागते। तर ही भाजी तुम्ही इतकी आवडेल तुम्हाला की बोटं चाटून पुसून खाल, एवढी छान ही भाजी होते। तर ही भाजी बनवायला आपण सुरुवात करायची आहे, तर चला सुरुवात करूया। गॅसवरती पॅन ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण 1 चमच तेल घालूया। तेलामध्ये आपण 1 चमच उडदाची डाळ घेतलेली आहे, ती टाकायची आहे। 2 चमच आपण शेंगदाणे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये। 1 चमच धणे घेतले ते टाकायचे। 1 चमच जिरे घेतलेले ते टाकूया। आता हे सगळं साहित्य आपण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि छान ती डाळीचा कलर आणि शेंगदाणे छान असे भाजले गेले पाहिजे तितपत आपण परतून घेऊया। सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे आपलं। डाळीचा रंग देखील बदलला आहे आणि शेंगदाणे देखील खूप छान असे भाजले गेलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये लसूण घालायचे। तर लसूण मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत, त्याच्या साली नाही काढलेल्या आहेत आणि 8 ते 10 मी कढीपत्त्याची पानं घेतलेत। हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी चिंच घालत आहे। चिंच घालूया आणि 1 मिनिटभर आपण छान परतून घ्यायचं आहे। सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे आपलं। आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। पाव किलो मी कारली घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून मी घेतली आहेत पाण्याने आणि हे बघा त्याच्या असे हे मी कापून घेतलेत गोल गोल असे। आतल्या बिया नाही काढलेल्या आहेत मी। अर्धा चमच मी याच्यामध्ये हळद घालत आहे। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ आणि हळद सगळे आपण कारल्याला लावून घ्यायचे। छान त्याला कारल्याला लागली पाहिजे, आपण छान मिक्स करून घ्यायचे। कारल्याला सगळे हळद मीठ लावून घेतलेलं मी, आपण हे साईडला ठेवून देऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून घेतलं होतं सगळं साहित्य थंड झालेलं काढून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं आहे, पाव चमच। 1 चमच आपण लाल तिखट घेतलेलं आहे ते घालायचं आहे। अर्धा चमच गूळ घेतलेला आहे कापून, तो घालायचा आहे। पाव चमच मी काळं मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे याच्यामध्ये आपण पाणी न घालता आपण मिक्सरला त्याचं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आपल्याला मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे बघा, असं जाडसर आपण वाटून घ्यायचं आहे। तर आता हे साईडला ठेवून देऊया आपण। गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच आपण तेल टाकायचं आहे। मीठ आणि हळद आपण लावून ठेवली होती कारली, ती पॅनमध्ये आपण टाकूया। कारली आपण चमचने अलटी पलटी करून अशी थोडीशी ती फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। 2 ते 3 मिनटं आपण ती छान अशी परतून घ्यायची। कारली 3 ते 4 मिनटं मी छान अशी वरत खाली करून फ्राय करून घेतलेली आहेत। तुम्ही पाहू शकता त्यांचा रंग देखील बदललेला आहे। आता जो आपण मसाला जाडसर वाटून घेतला होता तो आपण या कारल्यांमध्ये घालायचा आहे आणि आपण छान असा मिक्स करून घेऊया। मसाला छान असा आपण कारल्याला मिक्स करून घेतलेला तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालत आहे। अर्धा वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे काय होईल, आपली जी कारली आहेत ना त्यांना सगळीकडे मसाला लागला जाईल आणि छान ती कारली शिजली देखील जाईल। आणि हे मिक्स करत राहायचं आहे आपण आणि हे पाणी सुकेपर्यंत आपण कारली शिजून घ्यायची आहे। तर छान असं हे मिक्स करत करत आपण कारली छान शिजून घेऊया। काही दिवसापूर्वी मी कारल्याच्या भाजीची रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर। तर त्या कारल्याच्या भाजीच्या रेसिपीमध्ये मला एक कमेंट आली होती एका दादाची की ताई बिना कांद्याची मला कारल्याची भाजी बनवून दाखव। तर मी त्यांच्यासाठीही त्यांची मागणी असल्यामुळे मी त्यांना बिना कांद्याची कारल्याची भाजी अशी छान बनवून दाखवणार आहे। तर ही रेसिपी त्यांनी जरूर बघावी। तुम्ही जर ही रेसिपी इथपर्यंत बघितली असेल आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तिला देखील क्लिक करा। त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीच्या अपडेट मिळत राहतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर देखील करा। तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बघा कारल्याच्या भाजीमध्ये पूर्ण पाणी सुकलेलं आहे। एक 5 ते 6 मिनिटं लागली मला हे भाजी शिजवण्यासाठी। त्यातलं जे आपण अर्धा वाटी पाणी घातलं होतं ते सगळं सुकलेलं आहे आणि बघा कारली छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही काढून घ्यायची आहे। तयार झालेली आपली कुरकुरीत अशी कारल्याची भाजी
किती छान अशी ही भाजी तयार होते. तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी कशी बनवली कारल्याची कुरकुरीत भाजी हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही भाजी बनवलेली मी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.